तर हा मेकअप थीम केक मी बनवला होता दित्या नावाच्या एका छोट्याशा क्यूटशा मुलीसाठी. चॉकलेट केक होता हा. तिच्या पेरेंट्सने ऑर्डर दिली होती मला. 1 kgचा टॉलमध्ये चॉकलेट केक बनवायचा होता. चॉकलेटचा कोणता फ्लेवर आहे एक्झॅक्टली ते मी रिव्हील नाही करत आहे, बट हा चॉकलेट फ्लेवरचा केक आहे. सो स्पॉन्ज, त्याच्यावर क्रीम म्हणजे फ्लेवर्ड क्रीम, त्याच्यानंतर थोडंफार त्याच्यावर चॉकलेट सॉस टाकून मी सगळं कवरअप करते आणि फटाफट मी 4 ते 5 लेअर आत्तापर्यंत झालेलं आहे. त्याच्यानंतर 6 ते 7 अशा लेअर्सचा हा केक येईल. आता मी सगळं चॉकलेटने कवर करून घेते ह्याला. ही जी चॉकलेटची क्रीम आहे ती मी ऑलरेडी फ्लेवर्ड केलेली आहे चॉकलेटने, त्याच्यामुळे ती खूप अशी स्मूथ आणि शायनी पण दिसते थोडी. आता हे चॉकलेटचे लेयर्स कवर झाल्यानंतर मी हे पूर्ण असं कवरअप करून घेते आणि थोडं स्प्रेड करून घेते, म्हणजे वरची जेव्हा खालच्या लेयर्स काय म्हणतो आपण त्याला तेव्हा फॉर्म होतात, त्याच्यानंतर वरती स्पॉन्ज थोडा वाकडा बसू शकतो, त्यामुळे मी अंदाज घेते की कुठे मला नेक्स्ट स्पॉन्ज ठेवायचा आहे. आता मी ह्याच्यावर नेक्स्ट स्पॉन्ज ठेवून घेऊन परत चॉकलेट क्रीमने थोडंफार त्याला कवर करून घेणार आहे. आत्ता हा फायनल स्पॉन्ज मी लावते ह्याच्यावर. ह्याच्यानंतर ह्याच्यावर परत एकदा चॉकलेटचं फ्रॉस्टिंग लागेल आणि त्यानंतर आतमध्ये केक चॉकलेट आहे, बट वरून तो चॉकलेट दिसायला नको आहे कारण हा मेकअप थीम केक आहे. सो चॉकलेट क्रीम आणि ह्या सगळ्या लेअर लावून झाल्यानंतर आतून तर केक चॉकलेटवाला लागणारच आहे, बट बाहेरून आपल्याला कस्टमरला जराशी हिंट पण लागून द्यायची नाही आहे की आतमध्ये ह्याच्या कोणता फ्लेवर आहे. सो हे मी गनाशने कवर करून घेतलं आहे थोडं आणि त्यानंतर मी त्याच्यावर हा स्पॉन्ज ठेवते. हा स्पॉन्ज एवढा सॉफ्ट आणि स्मूथ आहे की त्याला सिरपची किंवा कोणत्याही प्रकारच्या सिरपची गरज पडत नाही. ह्याच्यानंतर याला मी व्हाईट क्रीमने म्हणजे बेसिक व्हिपिंग क्रीमने कवर करून घेते. एक एक थोडं लेअर टाकून बाजूचे लेअर पण मी असेच कवर करते. जे व्हिपिंग पायपिंग बॅगने जे तुम्ही असं करत असाल लेअरिंग, तर मला ते जमत नाही. मला हे अशा प्रकारचं जास्त बेटर वाटतं आणि त्याने पटकन स्प्रेड पण होतं आणि केकला शेप पण चांगला येतो. सो मी ह्याच पद्धतीने करते. तुम्हाला जर पायपिंग बॅगवाल्या पद्धतीने राऊंड अप करून त्यावर क्रीम लावून त्याला स्प्रेड करायला आवडत असेल तर तुम्ही तसंही करू शकता. त्यानंतर मी हे ट्रान्सपरंट स्क्रेपर वापरते. मला हे जरा वापरायला खूप इझी जातं, त्याच्यामुळे मी हे यूज करते. तुम्हीही वापरू शकता, त्याने फिनिशिंग जरा जास्त चांगली येते, बेटर येते, बट ते वापरता यायला हवं. त्यानंतर केकचं थीम असं होतं की वरचा आणि खालचा पार्ट पिंक आणि मधला पार्ट व्हाईट असा, म्हणजे जवळजवळ फॉल्ट लाईन केक असतो त्या टाईपचा मला इफेक्ट द्यायचा होता. तो मी पिंक कलरने दिला आणि मधला पार्ट थोडा व्हाईट दिसतो याची मी काळजी घेतली. त्यानंतर हे मी फिनिशिंग करून घेते त्याला. त्यानंतर मी कोंब घेऊन त्याला तो एक फिनिशिंग इफेक्ट देणार आहे. तुम्ही बघालच पुढे. बघा की ती फिनिशिंग एकदम प्रॉपर आली आहे आणि त्याच्यानंतर मग मी त्याला कोमने थोडासा शेप देऊन घेतला. त्याच्यानंतर मी साईड्स क्लिअर करते. तुम्ही जेव्हा पण केक बनवता किंवा केकचा बिझनेस करता, तुमचा बोर्ड हा केक सोडून बाकी इतर कोणत्याही भागाला क्रीम किंवा असा कोणताही इन्ग्रेडियंट्स लागलेला नसायला पाहिजे. तर पूर्ण बोर्ड तुमचा क्लीन असायला हवा. बघा हा रेडी झाला आहे. आत्ता बाकीचे मेकअप थीमचे टॉपर्स तर मी ऑलरेडी बनवून ठेवले आहेत. त्याच्यात हे पॅलेट आलं, त्याच्यानंतर ब्रश झाला, अजून लिपस्टिक झाली, अशा बऱ्याचशा चे जे मेकअपचं जे सामान असतं ते मी बनवून ठेवलेलं आहे. हे सगळं एडिबल फॉन्डेंट आहे, खाऊ शकता हे तुम्ही. सो हे मी बनवलेलं आहे. आता फायनल लुक बघाच तुम्ही केकचा कसा दिसेल. आता ह्याच्यात मी एक ब्रश तर बनवला होता, पण दुसरा ब्रश मी बनवायला विसरले होते, तो मी ऑन द स्पॉट तिकडे बनवला आहे फटाफट. आणि मग ह्याच्यावर जे पॅलेट आहे त्याच्यावर टाकलं आहे. कसा मोठा ब्रश आहे त्याने तर पॅलेट लावता येत नाही. सो यू हॅव टू बी प्रॅक्टिकल मेकिंग द डिझाईन्स. whatever you make as a topper, you have to be practical in your all the work. कारण पॅलेटसाठी तर मोठा ब्रश नाही चालणार, मग तुम्हाला छोटा ब्रश ॲड करावा लागेल. आणि त्याच्यावर थोडंसं मी गोल्डन शेड असं वापरलं आहे असं दाखवून त्याचं थोडंसं पावडर टाकलं आहे.
सो तो एक इफेक्ट येईल की ह्याच्यातला पॅलेट थोडासा वापरलेला आहे असं पण वाटेल. सो थोडं रिअलिस्टिक दिसताना. त्याच्यानंतर हे जे छोटे छोटे बॉल्स आहेत ते केकला अजून डेकोरेटिव्ह लुक आणण्यासाठी मी त्याच्यावर लावले. आणि त्यानंतर थोडेसे गोल्डन बॉल पण बनवून टाकले त्याच्यावर, कारण जे गोल्डन बॉल्स होते त्याने चांगला लुक येत होता केकला. आणि आजकाल मेकअपच्या सामानात व्हॉट वी से जे गोल्डन कलरचे बॉल्स तशा टाईप्सचं पण काहीतरी येतं. आता मी मेकअप करत नाही त्याच्यामुळे मला माहीत नाही. सो केक तर रेडी आहे. आता मी केकला ह्या बॉक्समध्ये पॅक करते. हे अशा टाईप्सचे बॉक्स अशा थीम केकसाठी खूप छान वाटतात, म्हणून जर थीम केक्स असतील तर मी अशा टाईप्सच्या बॉक्समध्येच पॅक करते सहजासहजी. आता मी हे उलटं ठेवत होते त्याच्यामुळे फ्रंट लुक आला नसता, म्हणून मी परत आता त्या साईडने ठेवते. म्हणजे बाहेरच्या साईडने जर केक बघितला तर केक स्पष्ट ट्रान्सपरंट ह्याच्यातून लुक चांगला येईल त्याचा. आणि आत्ता तुम्ही केकचा फायनल लुक बघू शकता. तर हा केक तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अजून नवीन नवीन केक्स मी घेऊन येत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.